नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्यासाठी नवीन माहिती घेऊन आली आहे, नवीन अपडेट घेऊन आली आहे सरकारचं। तर अपडेट असं आहे, आधार कार्डचं अपडेट आहे। तर ना OTP ना पिन, केवळ आधार कार्ड नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे। आधार कार्डमधनं पैसे काढता येईल, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही किंवा OTP किंवा पिन वगैरे काहीच द्यायची गरज नाही आहे। आता डायरेक्ट तुम्ही आधार कार्डद्वारे पैसे काढू शकता, ट्रान्झॅक्शन करू शकता। तर त्यासाठी काय लागणार आहे किंवा ती कशी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात पुढे। तर आता आधार कार्ड हे महत्त्वाचं दस्तऐवजापैकी एक बनलं आहे, तुम्हाला माहितीच आहे। अनेक सरकारी योजनांचा आपण लाभ घेण्यासाठी आधार कार्डचं यूज केला आहे आत्तापर्यंत। ते एक ओळखपत्र म्हणून वापरलं जातं, आपण ते सरकारने कंपल्सरी केलं आहे सगळ्यांसाठी। तर आता त्यासोबतच पैशांच्या व्यवहारासाठी याचा वापर होऊ शकतो, असं नवीन अपडेट आहे। तर ते काय आहे आपण पाहूयात। तर आधार कार्ड आवश्यक झालं आहे, केवळ ओळखपत्र म्हणून नव्हे, तर आता पैशांच्या व्यवहारासाठी याचा वापर होऊ शकतं। तर आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीमच्या म्हणजेच AEPS या माध्यमातून तुम्ही बँक खात्यातून पैसे काढणं किंवा जमा करणं आणि दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं यासारख्या गोष्टी करू शकता इझिली। तर डिजिटल व्यवहार आणि सुरक्षित करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ही प्रणाली विकसित केली आहे सरकारने। तुम्ही ते यूज करू शकता आणि तुमचे ट्रान्झॅक्शन्स करू शकता, पैशांचे व्यवहार इझिली होतील, कोणालाही त्याच्यामध्ये स्कॅम होणार नाही आहे, यासाठी सरकारने नवीन काढलं आहे। तर आता हे AEPS हे जे आधार आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, त्याच्यावर आधारित आहे। तर हे एक बँक आधारित मॉडेल आहे, ज्याद्वारे आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन व्यवहार करता येतो। तर याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात बँक डिटेल्सची गरज लागत नाही किंवा OTP किंवा एक पिन जो असतो आपल्याला लागतो तो याच्यामध्ये नाही लागणार। तुम्ही ते न वापरता तुम्ही करू शकता ट्रान्झॅक्शन। तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं बंधनकारक आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे। तर योजनेसाठी त्यांनी सिस्टीम काढलीच आहे तशी। तर एक आधार कार्ड अनेक बँक खात्यांशी जोडलं जाऊ शकते आणि या प्रणालीद्वारे कोणत्याही समस्येशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात। तर हे खूपच इझी ट्रान्झॅक्शन आहे आणि महत्त्वाची पण बातमी आहे, सगळ्यांसाठी सोपं केलं आहे सरकारने आणखी। तर AEPSद्वारे काय सुविधा काय मिळणार आहे तुम्हाला, त्याच्याद्वारे काय मदत होणार आहे ते आपण जाणून घेऊयात। तर बॅलन्स चेक म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता की किती पैसे आहेत, काय ट्रान्झॅक्शन करायचे ते तुम्ही इझिली चेक करू शकता। किंवा पैसे काढणं, तुम्ही थेट बँक खात्यातून पैसे काढू शकता, तुम्हाला तिथे खुद जाऊन करायची गरज नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम नाही आहे। तर पैसा जमा करणं म्हणजे तुम्ही बँक खात्यात पैसे जमाही करू शकता, काढूही शकता, ट्रान्झॅक्शन तुम्ही इझिली करू शकता। तर आधार ते आधार फंड ट्रान्सफर करणं म्हणजे तुम्हाला कोणाला पाठवायचे असतील पैसे, तर ते तुम्ही आधार क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता। त्यासाठी OTP लागणार नाही आहे किंवा कोणताही पिन लागणार नाही, त्यामुळं फ्रॉड होण्याची खूप कमी शक्यता आहे याच्यामध्ये। तर पेमेंट म्हणजे आधार बेस्ड पेमेंट सिस्टीमद्वारे तुम्ही व्यवहार करता येणार आहेत, म्हणजे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही आधार कार्डद्वारे त्या सिस्टीममध्ये करू शकता। तर हे जे ॲप आहे ते लिंक आहे, प्रणाली आहे, ते खूप युजफुल आहे, तुम्ही ते यूज करू शकता। तर AEPS वापरण्यासाठी आपल्याला बँकिंग प्रतिनिधी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CACSC तर ऑपरेटरकडे जाणं आवश्यक आहे। पहिल्यांदा तुम्हाला चालू करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या कराव्या लागतील। आणि डिजिटल व्यवहारांसाठी बँकेकडून बँकिंग करस्पॉन्डंटला जबाबदारी दिली जाते, त्यांना आपल्या घरी बोलावूनही तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडनंही पूर्ण माहिती घेऊ शकता। तर आधार अनेबल्ड पेमेंट सिस्टीम विशेषतः ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या आणि बँकिंग सेवापर्यंत पोहोचत नसलेल्यांसाठी उपयुक्त आहे। म्हणजे जसं की गावाकडे किंवा गावाकडच्या लोकांना ग्रामीण भागामध्ये याची सोय नसते, तर त्यांना हे सोपं जाणार आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर या सुविधेमुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता घरबसल्या मूलभूत बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे। घरी बसल्या तुम्ही ट्रान्झॅक्शन इझिली करू शकता किंवा बँकिंग सेवा सोपी आहे, तुम्हाला सुरक्षित आणि सर्वांसाठी सुलभ करून ASPनं डिजिटल इंडियाच्या दिशेनं मोठं पाऊल उचललं आहे। हे जे ॲप आहे ASPD तर AEPS, तर त्याद्वारे तुम्ही हे सगळं करू शकता, तुमचे इझिली ट्रान्झॅक्शन होतील घर बसल्या, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही किंवा पासबुक वगैरे काही OTP पिन याची काहीच गरज नाही आहे। तुम्ही याद्वारे सगळं तुमचं आधार एनेबल पेमेंट सिस्टीम चालू करू शकता आणि घर बसल्या तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। पुढील काही अपडेट असेल तर मी नक्की आपल्या YouTube चॅनलवर टाकेल। धन्यवाद।